नमस्कार मित्रांनो, लॉवाला दिनेश या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण मागच्या लेक्चरमध्ये आर्टिकल 1, 2, 3 बद्दल जाणून घेतलं आहे। आज आपण आर्टिकल 4 बघणार आहोत आणि आर्टिकल 5 बघणार आहोत। तर आर्टिकल 1 ते 4 जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा तो पार्ट 1 आहे आणि आर्टिकल 5 पासून तर आर्टिकल 11 पर्यंत पार्ट 2 सिटीजनशिप बद्दल सांगतो। आर्टिकल 4 आपण आधी बघून घेऊया। तर आर्टिकल 4 असं सांगतं की आर्टिकल 2 व 3 प्रमाणे जे स्टेट आपण आपल्या भारतामध्ये समाविष्ट केले आणि तयार केले तर ते शेड्यूल 1 आणि 4 मध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या शेड्यूल 1 आणि शेड्यूल 4 मध्ये त्यांना त्या राज्याचे नाव किंवा त्या नवीन राज्याचं नाव आपल्याला ते इन्सर्ट करावं लागेल। तर ते आपण कसं करू शकतो, तर ते छोटीशी अमेंडमेंट करावं लागते आपल्याला कॉन्स्टिट्यूशनची। तिला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट नाही म्हणता येणार, पण ती अमेंडमेंट करून आपण ते शेड्यूलमध्ये आपण ते इन्सर्ट करतो। तर आर्टिकल 4 काय सांगतं की 2 व 3 म्हणजे आर्टिकल 2 व 3 प्रमाणे जे राज्य आपण आपल्या भारतामध्ये समाविष्ट केले त्यांचं जे नाव आहे, आता आपल्या भारताच्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या शेड्यूल 1 मध्ये जेवढे पण आपले राज्य आहे भारताचे त्यांची नावे दिलेली आहे। तर त्याला अनुसूची म्हणतो आपण शेड्यूलला। अनुसूचीमध्ये आपल्या 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांची नावे दिलेली आहे। आणि आर्टिकल 4 मध्ये शेड्यूल 4 मध्ये जे दिलेलं आहे ती राज्यसभेमध्ये त्या राज्याचे किती उमेदवार असतील म्हणजे ते काउन्सिल ऑफ स्टेट किती असतील ते ॲड करावे लागतात, म्हणजे त्यांची संख्या तिथं दिलेली आहे। म्हणजे आर्टिकल 1 मध्ये राज्यांची नाव ॲड करावे लागते आणि त्या राज्यांमधून राज्यसभेमध्ये किती प्रतिनिधी येतील ते आर्टिकल 4 मध्ये शेड्यूल 4 मध्ये ते द्यावे लागते। तर असं ते आर्टिकल 4 आहे। त्याच्यानंतर आपण सिटीजनशिप हा पार्ट बघूया। पार्ट 2 मध्ये सिटीजनशिप म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळी तयार झालं त्यावेळी भारताचे नागरिक कोण असणार असा प्रश्न होता। तर मग आपल्या भारताचे नागरिक कोण, तर आर्टिकल 5 सांगतं सिटीजनशिप ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। At the commencement of this constitution, every person who has his domicile in the territory of India, म्हणजे जो व्यक्ती टेरिटरी ऑफ इंडियामध्ये कोणत्याही राज्यामध्ये राहत होता, who was born in the territory of India म्हणजे त्याचा जन्म झालेला आहे भारताच्या कोणत्याही राज्यामध्ये, either whose parents who born in the territory of म्हणजे त्याचे आई वडील यांचा जन्म भारताच्या टेरिटरी ऑफ इंडियामध्ये झालेला आहे। अँड हू हॅज बीन ऑर्डिनरी रेसिडेंट इन द टेरिटरी ऑफ इंडिया फॉर नॉट लेस दॅन 5 years इमिजिएटली प्रिसिडिंग सच कमेन्समेंट म्हणजे जो आपल्या कॉन्स्टिट्यूशन बनण्याच्या आधी 5 वर्षा आधी राहत होता तो सुद्धा आपला भारताचा नागरिक असेल असं आर्टिकल 5 सांगतं। तर आशा करतो मित्रांनो आपल्याला समजले असेल। माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा। जर काही समजले नसेल तर मला डायरेक्टली आपण विचारू शकता कमेंट करून। धन्यवाद मित्रांनो।